नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, एकूण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागा संदर्भात एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत आणि संपूर्ण विश्लेषण आपल्याला सांगणार आहेत, ज्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये जे काही निवडणुका झाल्या, याचबरोबर इतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका 5 टप्प्यामध्ये पार पडल्या, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जागा किती भेटतील, महायुतीला जागा किती भेटतील, अपक्ष उमेदवार यांना जागा किती भेटतील, मराठा आरक्षणाचा काही परिणाम लोकसभा निवडणुकीवर पडेल का, याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये मोदी सरकार येईल का, नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री होतील का, याचबरोबर जे काही राहुल गांधी म्हणजे इंडिया आघाडी सरकार आहे, त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घोषणा केलेल्या आहेत, त्या घोषणावर ते सरकार निवडून येईल का, या संदर्भात आपल्याला बोलण्यासाठी नागराज मगरे सर आहेत। सर, आपलं मनापासून स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। तर आपला परिचय सर्वप्रथम जनतेला सांगा। मी प्राध्यापक डॉक्टर नागराज मगरे, राज्यशास्त्र विषय शिकवतो आणि आपण आपल्या चॅनलच्या वतीनं मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि आपल्या प्रेक्षकांचे सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो। सर, बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये सिनियर लेक्चरर आहेत, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत आणि त्यांना राजकारणातील संपूर्ण ज्ञान आहे, त्यामुळे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, सर्वप्रथम तुम्हाला पहिला प्रश्न, महाविकास आघाडीकडून जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत एकूण, त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या जागा त्यांनी सांगितलेलं आहे की आमची महाविकास आघाडी 37 ते 38 जागा जिंकू शकते व भाजप जे काही महायुतीचं सरकार आहे त्यांना 7 ते 8 जागा भेटू शकतात, याच्यावरती आपलं काय उत्तर आहे? तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये नरेंद्र मोदी यांची जी काही हवा आहे ती कायम आहे आणि या देशाचं राजकारण जर आपण पाहायला गेलं तर चिरंकाळ काँग्रेसकडे होतं, त्यामुळे काँग्रेसवर युवा वर्ग जो आहे तो नाराज आहे आणि एकूणच काँग्रेसची जी राजनीती आहे ती कायम घराणेशाहीकडे झुकलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळं हे सत्य आहे की महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील आणि इंडिया आघाडी जी आहे, महाविकास आघाडी ज्याला आपण म्हणू, त्यांना मात्र जागा कमी मिळण्याची शक्यता आहे। एकूण सर, आपण बघितलं की विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 8 जागावरती मतदान झालं। त्याच्यामध्ये परभणी लोकसभा असेल, हिंगोली लोकसभा, यवतमाळ वाशिम लोकसभा आणि अमरावती लोकसभाची निवडणूक खूप महत्त्वाची होती। याच्यामध्ये शिंदे गटाच्या बाजूने किंवा शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा इथं लढाई होती। या ठिकाणी काय सांगाल याच्याबद्दल? नाही, आपण पाहायला गेलं तर हिंगोलीचं सुरुवातीला आपण जर विचार करायला गेलं, विदर्भ आणि मराठवाडा ह्या दोन मतदार विभागातला जर विचार करायला गेलं तर हिंगोलीमध्ये खरं तर काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे। याच्यामध्ये आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे बीडी चव्हाण, हा खऱ्या अर्थानं बंजारा समुदायातून येतो आणि मग या उमेदवाराची जी मतं आहेत आणि एकूणच आंबेडकरवादी दलित मतं आहेत ही त्यांच्या पाठीशी जाऊ शकतात आणि गेलेलीच आहेत। आणि मग राहिला प्रश्न की इकडे बाकी दोन जे नेतृत्व आहेत शिवसेनेचे, खरं तर शिंदे गटाकडून उभे असलेले बाबुरावजी कोळीकर असतील किंवा एकूण आपण नागेश पाटील आष्टीकर असतील, या दोन समुदायामध्ये मतविभागणी होईल आणि त्याच्यानंतर आपण जो काही मतदार असणार आहे तो निर्णायक कौल देणारा मतदार आहे, तो म्हणजे इथला ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस जो मतदार आहे तो आहे आणि हा मोठ्या संख्येनं शिंदे गटाशी आणि भाजपशी एकनिष्ठ असलेला हा वर्ग आहे आणि प्रभावित म्हणजे हिंदुत्व विचारधारेने प्रभावित झालेला हा वर्ग असल्यामुळे स्वाभाविक आहे की इथे बाबुरावजी कोळीकर यांची सीट लागण्याची दाट शक्यता आहे। सर, सर्वसाधारण आता आपण परभणी लोकसभेसंदर्भात एका मिनिटामध्ये चर्चा करूयात। परभणी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे जे काही आपले बंडू जाधव आहेत ते मशाल या चिन्हावर लढवलेले आहेत त्यांनी निवडणूक, त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी फॅक्टर परभणी लोकसभेमध्ये त्यांनी म्हणून महादेव जानकरांना रिंगणामध्ये उतरवलेला आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून जे की हवामान अभ्यासक आहेत पंजाबराव डक, ही तिघांची लढाई आहे। याच्यामध्ये परभणी लोकसभेमध्ये वंचित फॅक्टर आहे, वंचित फॅक्टर, याचबरोबर जे की ओबीसी समाज जास्त आहे आणि महादेव जानकर ओबीसी समाजाचे असल्यामुळे तिथे काही फरक जाणवेल का? बरोबर आहे, हा तर खरं तर फार मतदारसंघ महत्वाचा आहे। या ठिकाणी महादेव जानकर जे आहेत ते खरं तर धनगर समुदायातून येतात आणि ते कांशीरामजी यांच्या आखाड्यात तयार झालेलं नेतृत्व आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्यांची एकूणच पकड जी आहे, सामाजिक कार्यावरची पकड आहे, समाजावरती पकड आहे, ओबीसी समुदायात त्यांची जी प्रतिमा आहे ती सर्वाधिक चांगली प्रतिमा आहे, हे टाळता येत नाही। दुसरीकडे आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडीने आयत्या वेळी उमेदवार बदलून
पंजाब डक यांना उमेदवारी दिलेली आहे आणि पंजाब डक आपण पाहतो की हवामान तज्ज्ञ असल्याने त्यांचे अनेक अंदाज खरे ठरत असल्यामुळे स्वाभाविक आहे की ग्रामीण भागामध्ये त्यांचं नाव आधीच गेलेलं होतं आणि मग आधीच ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेले आणि त्याच्यानंतर इकडे वंचित बहुजन कडून त्यांना तिकीट मिळाल्यामुळे कदाचित बहुसंख्याक बहुजन समाज त्या पाठीमागे जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु महादेव जानकर साहेबांचं मी परत आपल्याला ह्याही मतदारसंघात सांगू इच्छितो की महादेव जानकर साहेब जे आहेत त्यांची जी पकड आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये ही वेगळी पकड आहे. आणि बंडू जाधव जे आता आपण म्हणतोय की तिथे नेहमी प्रचार व्हायचा तुम्हाला खान पाहिजे का बाण पाहिजे. एक काळ असा होता की बाण हवा आहे म्हणून हिंदुत्ववादी मतदारांची इच्छा असायची आणि खान नकोय असं ते म्हणायचे आणि मग ह्याच्यामध्ये गोंधळ व्हायचा आणि बऱ्याच वेळा या ठिकाणी शिवसेनेला यश मिळत गेलं राष्ट्रवादीला मिळत गेलं. परंतु आज आपण पाहतोय की आजची परिस्थिती वेगळी आहे आणि आज नक्कीच याच्यामध्ये काटेकी टक्कर ज्याला म्हणावी लागेल. बंडू जाधव असतील किंवा महादेव जानकर असतील किंवा पंजाब डक असतील तिन्ही उमेदवार तेवढेच प्रसिद्ध आहेत तेवढेच फेमस आहेत त्यांचा तेवढाच म्हणजे समाजामध्ये जनाधार तेवढाच आहे त्यांची प्रसिद्धी तेवढीच आहे आणि मग स्वाभाविक आहे की इथे देखील महादेव जानकर पंजाब डक आणि शिवसेना अर्थात बंडू जाधव यांच्यामध्ये काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. सर अमरावती लोकसभेचा एक शेवटचा प्रश्न. अमरावती लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवलेली आहे. यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचा झेंडा म्हणजे भाजपची सीट लागणार का नवनीत राणा निवडून येणार का? खरं तर महाराष्ट्रामध्ये तीच एकमेव सीट आहे की मला म्हणजे एकंदरीत त्यांचं जे काही बघितलं आपण त्या मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की तीच सीट धोक्यात आहे त्यांची आणि महायुतीला तिथे निवडणूक जड जाणार आहे. कारण याचं असं आहे की बच्चूभाऊ कडू असतील त्यांचा जनाधार तिथे भरपूर आहे आणि ते नवनीत राणांच्या विरोधामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं मध्यंतरी साडी प्रकरण घडलं होतं आणि सर्वसामान्य महिलांना साड्या वाटप केल्या ते सणानिमित्तानं केल्या कशा केल्या तो भाग निराळा. परंतु साडी वाटप केल्यानंतर भले त्या सणाच्या निमित्तानं केल्या असतील परंतु त्या साडी वाटपामध्ये आदिवासी महिलांची वाडी तांड्यावरच्या महिलांची खरं त्यांच्या भावनेशी खेळ झाला असं मीडियामध्ये आपण पाहतो आणि असं लोकांचं म्हणणंही होतं. आणि मग त्या साड्या ज्या होत्या त्या अगदी मच्छरदानी असाव्या तितक्या पातळ साड्या होत्या आणि मग ह्या साड्या सर्व बायकांनी सोशल मीडियावरती दाखवल्या. मग ह्या सर्व निगेटिव्ह प्रचार होत गेला आणि म्हणून तिथे नवनीत राणांची सीट धोक्यात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर आता बुलढाणा लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा पाठिंबा त्यांना आहे कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात शेतकऱ्यांसाठी अनोखे आंदोलनं करतात त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली आहे. याचबरोबर प्रतापराव जाधव जे की शिंदे गटाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार आणि तिथे नरेंद्र खेडेकर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ते आहेत आणि याचबरोबर तिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर आहेत. तिथे कशी परिस्थिती राहील? खरं तर बाळासाहेब ठाकरे यांना स्वप्नातही वाटलं नसेल की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होईल आणि नेमकी दुर्दैवानं ती निवडणूक यावेळेस होत आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वाभाविक आहे की शिवसेनेची जी मतविभागणी आहे आणि महाविकास आघाडीतील काही लोकांचा छुपा पाठिंबा हा तुपकरांना जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ती एक सीट महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवाराच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर निवडून येतील का? हो येतील. बरं आता शेवटचा प्रश्न. एकूण लोकसभेच्या 48 जागा आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीला जागा किती भेटतील आणि महायुतीला जागा किती भेटतील काय अंदाज आहे आपला? एक अंदाज आपण पाहिलं की अनेक रिपोर्ट आले अनेक सर्वे आले परंतु स्वाभाविक आहे की केंद्रामध्ये सत्ता नरेंद्र मोदी यांची आहे आणि नरेंद्र मोदी एकूण भाजप जे आहे त्यांचं काम जर आपण 10 वर्षातलं पाहिलं तर राष्ट्रीय मुद्दे त्यांनी अनेक चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. परराष्ट्र धोरण असेल सोबतच राम मंदिराचा जो भावनिक मुद्दा आहे तो मुद्दा असेल तिकडे 317वा कलम असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधलं घर घेणं असेल किंवा त्यांचं इथं स्मारक बांधण्याच्या संदर्भातली त्यांची तयारी असेल छत्रपती शिवरायांच्या स्मारकासंदर्भात त्यांचं कार्य असेल हे जे काही भावनिक मुद्दे आहेत या भावनिक मुद्द्याला कायम हात घालण्याचं काम आणि ते भावनिक मुद्दे खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचं काम महायुतीने केलं असल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये जवळपास 38 जागा ह्या महायुतीला भेटतील आणि बाकी पक्षांमध्ये आणि बाकी याच्यामध्ये राहिलेल्या जागा 10 जागा त्या विभागल्या जातील. तर नक्कीच आपण महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या एकूण 48 जागावर सरांसोबत चर्चा केलेली आहे. हे होते राजकारणातील अभ्यासक विश्लेषक आणि राज्यशास्त्राचे आपल्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे शिक्षक. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी सरांच्या चॅनलला सुद्धा
सबस्क्राईब करा. सरांच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. धन्यवाद सर.